पहिल्यांदा मी या बिझनेस अवॉर्ड्सला येते आणि मला अत्यंत आनंद होतोय की अशा प्रकारे उद्योजकांचा सन्मान इथे केला जातो. सबंध महाराष्ट्रभरातून लोक येतात आणि मी स्वतः एक बिझनेस रन करत असल्यामुळे प्लस मायनसेस सगळे बिझनेसमधले माहिती आहेत, त्यामुळे मला जास्ती अप्रूप आहे या सगळ्यांचं. आणि Refill.in आणि सुधीर पठाडे सरांचं मनापासून अभिनंदन आणि आभार की ते मराठी उद्योजकांना, महाराष्ट्रातील उद्योजकांना शाबासकी देऊन त्यांचं कौतुक करून त्यांना आणखी एनकरेज करत आहेत. नमस्कार मंडळी, सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड्स 2025 ते तुम्ही सगळेजण मानकरी ठरलेले आहात आणि पाठीवर शाबासकीची थाप मिळाली की लई भारी वाटतं हे मला माहिती आहे. त्यामुळे मी तर समजू शकते की तुम्हाला किती आनंद होत असेल. पुनश्च तुम्हा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू Refill.in आणि त्याचे फाउंडर सुधीर पठाडेजी. वर्ष 4थं आहे आणि या कार्यक्रमासाठी मी आधी 2दा येऊन गेली आणि हे माझं 3रं वर्ष आहे. त्यामुळे मला असं वाटतं मी ब्रँड ॲम्बॅसेडरच झाली आहे या अवॉर्ड फंक्शनची. त्यामागे कारण आहे, सगळे फोटोंमध्ये मी तेवढीच हसत असते असे त्यांची कॉम्प्लिमेंट आहे, म्हणून मला बोलवतात बहुतेक. जोकिंग. मला असं वाटतं की मी स्वतःसुद्धा एक ब्रँड रन करते. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, प्राजक्तराज पारंपरिक मराठी साज एक ज्वेलरी ब्रँड आहे माझा, ज्यामध्ये फक्त मराठी अलंकार आहेत. 100 वर्ष आणि त्याहून जुने फक्त मराठी अलंकार त्यांच्या मूळ डिझाईनमध्ये. आणि तो बिझनेस सुरू केल्यानंतर अर्थात ऑनलाईन सेटअप आहे, पण त्यानंतर मला लक्षात आलं की उद्योजक होणं काय असतं, किती अडचणींना तोंड द्यावं लागतं, किती अस्थिरता असते, किती प्लस अँड मायनसेस आहेत. 9 to 5 जॉबमध्ये आपण 5 वाजता निघालो की कट ऑफ होऊन मग आपलं आयुष्य जगायला मोकळे, पण इथे रात्री 12 वाजले तरी डोक्यामध्ये बिझनेस चालूच असतो. तर त्यासाठी मी स्वतः उद्योजिका झाल्यानंतर मला तुम्हा सगळ्यांची दुखणी कळलेली आहेत. तर आत्ता या घडीला मला तुम्हा सगळ्यांचं फार कौतुक करावं असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं पाऊल तुम्ही आणि मोठं आणि धाडसाचं पाऊल उचललेलं आहे की तुम्ही उद्योजक झालेले आहात. आणि ही रिस्क असते, हे धाडस असतं, त्याच्याशिवाय कोणी उद्योजक होऊ शकत नाही. तर सर्वप्रथम त्यासाठी तुम्हा सगळ्यांचं फार फार कौतुक.